आपल्याला आजपर्यंत चित्रपट बघताना एक आपली मानसिकता आहे की हिरो आणि हिरोईन चित्रपटामध्ये नाचतात आणि भव्य दिव्य असा चित्रपट असणार आहे। आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की चित्रपटामध्ये नृत्य दाखवल्याशिवाय चित्रपट चालत नाही, मग त्यामध्ये महाराजांना नाचवलं बी तर काय फरक पडतो। राम राम मंडळी, माझं नाव गणेश पाटील, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा विषय असणार आहे छावा चित्रपट। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। येत्या 14 फेब्रुवारीला आपल्या सर्वांना ज्या गोष्टीची आतुरता होती तो छावा चित्रपट प्रदर्शित होतोय। छत्रपती संभाजी महाराजांवर हा आजपर्यंतचा बनलेला सर्वात मोठा आणि भव्य दिव्य असा चित्रपट असणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि वादाला ठिणगी पडली। आता वाद कशावरून आहे तुम्हाला सांगतो। पहिला मुद्दा आहे महाराजांनी लेझिम खेळल्याचा आणि दुसरा आहे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा या वाक्यावरून। तर पहिल्या गोष्टीवर क्लिअर करूया। छत्रपती संभाजी महाराजांना लेझिम खेळताना दाखवलेलं आहे। यामध्ये काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही महाराजांना लेझिम खेळताना दाखवलंच कसं काय आणि नाचवलंच कसं काय। दुसऱ्या लोकांचं म्हणणं आहे की लेझिम हा पारंपरिक नृत्याचा प्रकार आहे, दाखवलं तर काय झालं। काही लोक म्हणतील की या आधी असा चित्रपट बनलाच नाही, मग त्याला सपोर्ट करा। 3 चित्रपट सांगतो। पहिला आहे शिवरायांचा छावा, दुसरा आहे संभाजी 1689 आणि आत्ताच 2-3 महिने आधी रिलीज झालेला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, जो की आता डिसेंबर मध्ये 2024 मध्ये रिलीज झाला। किती लोकांनी हे चित्रपट बघितले, किती लोकांनी या चित्रपटाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला इतिहास बघायचा आहे ना, मग हे चित्रपट आपण सपोर्ट केले का। आपल्याला आजपर्यंत चित्रपट बघताना एक आपली मानसिकता आहे की हिरो आणि हिरोईन चित्रपटामध्ये नाचतात। त्या प्रसंगी जर हा काही प्रयोग केलेला असेल तर हे कितपत योग्य आहे हे तुम्ही स्वतःलाच विचारून घ्या। पहिला विषय आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस मंचकारोहण झालं त्यावेळेस त्यांना कैद करण्याचा प्रयत्न झाला होता। नंतर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर त्यांना विष प्रयोग करून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला। तर अशा प्रसंगी महाराजांकडे हा वेळ असेल का। 9 वर्ष औरंगजेब हा स्वराज्यावर चालून आलेला होता। 9 वर्ष सतत युद्ध चालू होते, धावपळ चालू होते, एक सोडून 5-5 पादशाहांवर महाराज लढत होते। अशा प्रसंगी महाराजांना हे काम करायला वेळ असेल का। काही लोकांचं म्हणणं आहे की थोडाफार रयतेमध्ये मिसळण्याचा वगैरे प्रयत्न केला। महाराज अशा पद्धतीने रयतेमध्ये मिसळलेले नव्हते। महाराज वेश बदलायचे किंवा युद्धावर वगैरे प्रसंगी असताना एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या घरी जाऊन चटणी भाकर खायचे, ही महाराजांची पद्धत होती। नाचगाणे करून रयतेमध्ये मिसळता येत नाही। आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की चित्रपटामध्ये नृत्य दाखवल्याशिवाय चित्रपट चालत नाही, मग त्यामध्ये महाराजांना नाचवलं बी तर काय फरक पडतो। कितपत योग्य वाटते तुम्हाला तुमच्या या वाक्यावर की हा ठीक आहे चित्रपट चालला पाहिजे म्हणून थोडंफार केलं तर चालतं। तुम्ही महाराजांना नाचवणार आहेत का। लेझिम जरी असतं तरी तुम्हाला कितपत योग्य वाटतंय। आणि महत्वाचा विषय येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र आहे, ज्यामध्ये महाराज म्हणतात की एका राजाने नृत्य आणि संगीताला राजदरबारात आणू नये। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र म्हणतं। पुढचा विषय असा आहे, यामध्ये 2 विषय आहेत। काही लोकांचं म्हणणं आहे की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे योग्य आहे। आणि काहींचं म्हणणं आहे की हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे योग्य आहे। अहो, ज्या राजाची हत्याच फक्त धर्म बदलला नाही म्हणून झाली, त्या राजाच्या चित्रपटामध्ये थोडं हिंदुत्व दाखवलं तर तुम्हाला काय फरक पडणार आहे। हे बघा, या चित्रपटामुळे जगभरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कुतूहल निर्माण होईल। लोकांना याबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल, यात काहीच शंका नाही। त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट नक्की बघावा, हे माझं प्रामाणिक मत आहे आणि मी स्वतः सुद्धा बघणार आहे। परंतु काही मुद्दे असेल की ज्यावर आपण खरंच विचार केला पाहिजे आणि त्यामध्ये निर्मात्यांनी बदल केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे। आता हा चित्रपट रिलीज झालाय, त्या प्रसंगी सांगू शकतो की आता पुढे लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये बलिदान मास सुरू होईल, तोही पाडण्याचा थोडा सर्वांनी प्रयत्न करावा, थोडा जास्त नाही थोडा करावा, असं माझी इच्छा आहे। आणि महाराजांचा इतिहास घराघरात पोहोचावा, हे प्रामाणिक माझं मत आहे। सर्वांनी हा चित्रपट बघावा आणि भव्य दिव्य अशा स्वरूपात हा चित्रपट बनवलेला आहे। काही बदल आहेत ते निर्मात्यांनी करावे। जय शिवराय, जय शंभूराजे।